हो यांचा राहिला पुरस्कार दिला जातोय प्लेयर ऑफ द मॅचचा। जोरदार टाळ्या संघ सहकारी त्या ठिकाणी वाजवत आहेत। खरं तर एक मोठी इनिंग साकारली त्या ठिकाणी। ती फलंदाजी असो गोलंदाजी असो अप्रतिम राहिली वैभव यांची। वैभव तुमच्या बरोबर 2 मिनिटं मी चर्चा करेल। खूप महत्त्वाची मॅच होती, विशेष म्हणजे सचिन ढवळे सरांची टीम ऑपोजिटला होती आणि अशा वेळेला तुम्ही जी फलंदाजी केली गोलंदाजी केली अप्रतिम राहिली। काय सांगा ना आजच्या परफॉर्मन्स बद्दल? काही नाही सर, सर्वात आधी तर आम्ही सचिन ढवळे सरांना धन्यवाद म्हणेल की त्यांच्यामुळे आम्हाला एवढं मोठं, म्हणजे आमच्या गावाकडे क्रिकेट नावाचं हेच नाही, आम्ही हप्पीच खेळतो सर गावाकडे, त्यांच्यामुळे एवढं मोठं पुण्यातलं सर्वात मोठं ग्राउंड आहे त्याच्यावरती आम्हाला खेळायला भेटते। आणि मी हा जो पुरस्कार आहे माझा हे सर्व टीमवर्क होतं सर। तुम्ही आधीच्या पण मॅचला बघितलं, आम्ही सर्व टीमवर्कने काम केलं। फक्त मला बाळा जो आमचा कॅप्टन आहे तो वेळोवेळी सांगत होता की तू थांब, तू बॉलिंग अशी कर तू, तरी पण मी आऊट झालो होतो लास्टच्या बॉलला। तरी पण दीपकनी खूप चांगली मॅच केली सर, त्याच्यामुळे आम्ही मॅच जिंकलो एक खरं सांगायचं झालं तर। वेल प्लेड वैभव आणि पुढच्या सामन्यासाठी खूप शुभेच्छा असतील। मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू होते आणि पुन्हा एकदा आपल्याला सुमधुर आवाज आपल्या कानावरती पडेल। आदरणीय नरेश ढोमे सर आपल्या समोर जोडले जातात। या सर, स्वागत असेल। हॅलो, आपलं सर्वांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांचे स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत। दुसऱ्या दिवसातली संध्याकाळची लढत सुरू झालेली आहे। पहिला डाव आपल्या समोर सिंहगड कॅपिटल्स विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स। सिंहगड कॅपिटल्सनं टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। देवगिरी ब्लास्टर्सला त्यांनी दिलं क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रण। संघनायक योगेश बावरे आपण बघू शकतो स्ट्राईक एंडला। उंच फटका, चेंडू आकाशामध्ये, एलिव्हेशन जास्त आहे, लांबी कमी आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे अडवलाय चेंडू, मात्र चेंडू फेकायला सांगितलं जाईल। अगोदरचा नो बॉल फ्री हिट आणि त्यामुळं हे जीवदान आहे। फलकावरती 15 धावा, पहिलं षटक अजून संपले नाही। ईश्वर रायकर, प्रकाश राठोड दोन्ही PSI आहेत, पोलीस सब इन्स्पेक्टर। मुंबई डिव्हिजन मध्ये सेवा करत असलेले दोन्ही अधिकारी सलामीला आलेत आणि काय फलंदाजी केली दोघांनी। अर्थात ईश्वर रायकरने 5 चेंडूमध्ये 14 धावा ठोकलेल्या आहेत। प्रकाश राठोड यांना अजून स्ट्राईक एंडला येण्याची संधी मिळाली नाही, मात्र योगेश बावरे संघनायकाच्या समोर पुन्हा एकदा ईश्वर। यस यस यस, गुड लेंथवर चेंडू होता, हलकासा स्टिअर करायचा प्रयत्न होता, मात्र मिस झाला चेंडू। नशीबवान ठरला ईश्वर की चेंडूने बाहेरची कड घेतली नाही, मात्र षटक संपलेलं आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला, 17 धावा सिंहगड कॅपिटल्स। पहिलं षटक टाकणारा योगेश बावरे, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चांभारवाडी गावचा हा खेळाडू आहे। हे अधिकारी आहेत, खरं तर रेव्हेन्यू असिस्टंट म्हणून जालना या ठिकाणी सर्व्हिस करतायत। अनेक अधिकारी आहेत या संघामध्ये। राहुल कोकटे पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत, त्याचबरोबर ओमकार पवार हे फूड सप्लाय इन्स्पेक्टर आहेत धाराशिवमध्ये, आणि सोशल मीडिया मॅनेजर आहेत अक्षय सोनूने, असे आणि बाकी सगळे विद्यार्थी आहेत। सचिन भोसले ॲडव्होकेट आहेत। तर गोलंदाजी मार्कवरती सचिन, उंच फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षक योगेशचा प्रयत्न मोठा होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे। चेंडू अडवलेल्या आतमध्ये ढकलण्यात यश मिळालं इथे योगेशला। काही धावा सेव्ड केलेल्या आहेत, मात्र धावफलकावरती देखील वाढ होणार आहे। शेवटच्या षटकामध्ये आपण बघणार आहोत धावा 19 वरती पोहोचलेल्या आहेत। आणि पुन्हा ईश्वर रायकर समालोचन कक्षाच्या अगदी ठीक समोर आपण बघितलं, योगेशला उडी मारली, चेंडू आतमध्ये ढकलला आणि मग तो मैदानाच्या बाहेर पडला आणि चेंडू दुसरा खेळाडू येऊन त्याने चेंडू अडवला। चांगलं क्षेत्ररक्षण। 2 धावा सेव्ड केलेल्या आहेत। एक धाव वाचवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते याचं उदाहरण आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाले। उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न इथे फसलेला आहे।
आणि बरोबरीने धाव फलकावरती सिंहगड कॅपिटल्स 19 धावा. दुसरं षटक सचिन भोसले, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा हे त्यांचं गाव आहे. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. विद्यार्थी आहे सचिन भोसले, अर्थातच दाजी. 2 सचिन भोसले या संघामध्ये आहे आणि गोलंदाजीला आपण बघतोय ते सचिन भोसले दाजी आहेत. प्रकाश राठोड स्ट्राईक एंडवरती. यास फुल टॉस होता, पुढे सरसावत उंच फटका. टॅप केला चेंडूला, मिड विकेटच्या डोक्यावरून मिळतील 6 धावा. बघा काय सुंदर फटकेबाजी इथे सुरू आहे. सचिन भोसले देखील आता रोखू शकत नाही या फलंदाजांना. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, बराचसा बाहेर. वाईटची घोषणा पंचांकडून. 27 धावा दुसऱ्या षटकामध्ये. जवळपास 18 धावांची सरासरी राखलेली आहे आणि अशा पद्धतीनं जर खेळत राहिले तर मला वाटतं 100 पार करू शकतात सिंहगड कॅपिटल्स. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. जबरदस्त वेगवान सलामी, उंच आकाशामध्ये चेंडू, हवेमध्ये चेंडू आहे कव्हर्समध्ये, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल. 2 धावा येथून येऊ शकतात. 29 वरती पोहोचतील सिंहगड कॅपिटल्स. दुसऱ्या षटकामध्ये सचिन भोसले देखील नाही रोखू शकत धावांना. दोन्ही पोलीस सब इन्स्पेक्टर इथे मैदानामध्ये खेळताना आणि दोघांचा एक खेळ अत्यंत सहज सुंदर आहे. एका बाजूला आपण 7 चेंडूमध्ये 16 धावा फटकावताना बघितलं ईश्वर रायकरला, तर प्रकाश राठोड 4 चेंडूमध्ये 10 धावा. एक षटकार आलाय प्रकाशच्या बॅटमधून, उंच फटका. आता मात्र क्षेत्ररक्षक खाली आहे. पहिला फलंदाज प्रकाश राठोड बाद. 29 धावांची भागीदारी खंडित. मात्र 10 चेंडूमध्ये 29 धावांची मोठी भागीदारी या दोघांनी सेट केली आणि त्यानंतर चांगली सुरुवात झाल्यानंतर पहिला फलंदाज सिंहगड कॅपिटल्सचा होतोय बाद. उजव्याच्या बाहेर होता चेंडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. विनोद. नवीन फलंदाज विनोद. उजव्या यष्टीच्या बाहेर, बाहेरची कड आहे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक असेल, धाव घेण्याची शक्यता विनोदला मिळणार नाही. सिंहगड कॅपिटल मैदानामध्ये विनोद कुंभार. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील वाठार हे त्याचं गाव आहे. विनोद कुंभार, आज संधी मिळालेली आहे विनोद कुंभारला. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तिसरं षटक आता सुरू होणार आहे. राहुल कोकाटे गोलंदाज असेल. पोलीस सब इन्स्पेक्टर राहुल कोकाटे, ज्यांचं अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा हे गाव आहे. राहुल कोकाटे मुंबई या ठिकाणी ते सेवा करतायत. पोलीस सब इन्स्पेक्टर. या सामन्यामध्ये 3 पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत. आपण बघतोय स्ट्राईक एंडला ईश्वर रायकर, प्रकाश राठोड आणि आता राहुल कोकाटे. उंच फटका, यास कडक शॉट आणि पहिल्या चेंडूवरती लॉफ केला. सरळ बॅटनं, बाणासारखा सरळ. धावा मिळतील 6. षटकार.
यस मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फटका खेळायचा प्रयत्न होता ईश्वर रायकरला, मोठा फटका होता. 9 चेंडूमध्ये 22 वरती नाबाद आहे. 35 धावा सिंहगड कॅपिटल्स. तिसऱ्या षटकामध्ये राहुल कोकाटे. चांगली बॅटिंग ईश्वर रायकरने दाखवलेले, मोठे फटके भरपूर खेळलेले आहेत. हो हो हो, इथे उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अगोदर जागा बनवायची होती, पूल करायचा होता चेंडूला मिड विकेटला, मात्र तो अधिक लांब होता शरीरापासून. शेवटच्या क्षणी मग त्याला लॉंग ऑफकडं पाठवण्यात यश मिळालं. 1 धाव इथे मिळते. 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिंहगड कॅपिटल्स तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. विनोद पहिल्यांदाच सामोरा जाईल राहुल कोकाटेला. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. थोडीशी फ्लाईट होती, चेंडू उजव्याच्या बाहेर आहे आणि चांगला चेंडू आहे. पुढे येत खेळायचा प्रयत्न होता, अगोदरच त्याने रीच वाढवला होता त्याचा, मात्र गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. शेवटच्या क्षणी अधिक बाहेर चेंडू टाकला आणि एक चांगला चेंडू ठरेल. पुन्हा एकदा फ्लाईट होती उजव्याच्या बाहेर, तिथे क्षेत्ररक्षक आणि कॅच तिथे होणार आहे. फलंदाज बाद. विनोद होईल बाद. या षटकामध्ये कंट्रोल प्रस्थापित करतायत राहुल कोकाटे. 36 वरती 2 सिंहगड कॅपिटल्स. नवीन फलंदाज गौरव सोनवणे मैदानामध्ये दाखल होणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील गणेश पेठ पुणे शहरातला खेळाडू आहे. यास जागा बनवून फटका खेळला, मात्र क्षेत्ररक्षक तिथे उडी उंच चेंडूने बाउन्स घेतला आणि त्यामुळेच डोक्यावरून जाईल. 4 धावा प्राप्त होणार आहे, अन्यथा इथेही धोका निर्माण झालेला असता नशिबवान ठरला फलंदाज. चौकाराबरोबरच धावा. आधीच किती जागा बनवली इथे. धन्यवाद. आपण आता आहोत सिंहगडच्या पेव्हलियन बॉक्समध्ये. राठोड साहेब आमच्या सोबत आहेत. राठोड साहेबांनी सुरुवातच चांगली दिली, पण काय वाटते 3 षटकामध्ये गणित थोडंसं बिघडलेलं आहे का संघाचं? सुरुवात तर चांगली झालेली आहे. निश्चितच बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. चा मानस आहे 80+ करायचा. तो अजून होप्स आहे. अजून बॅटिंग लाईनअप मोठी आहे आणि 2 कॅपेबल बॅट्समन आहेत, ते अजून ऑन स्पीच आहेत. जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत 80 काय 90+ पण जाऊ शकतो. पाहूया नेमकं काय घडलंय, पण जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये. पुढील विवरण ऐकण्यासाठी नरेश डोबे सरांकडे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. काय कॅच आहे, काय कॅच आहे. अगोदर बघितलं त्याने चेंडू कुठे आहे, आपले पाय सुरक्षित केले आणि त्यानंतर उंच हवेत हनुमान उडी मारली आणि काय कॅच घेतलेला. विथ कंट्रोल लँडिंग आपल्याला बघायला मिळालं. सेफ लँडिंग, हाय जम्प अँड सेफ लँडिंग. कमालीचा कॅच तुम्ही बघू शकता परत एकदा स्क्रीनवर. इथे उंच उडी आली आणि काय कॅच आहे. वाह. आणि मला वाटतं 1 फूट अंतर होतं, जवळपास 10 ते 12 इंच जागा होती तिथे आणि सुंदर कॅच. फलंदाज होणार आहे बाद. अजून एक विकेट इथे मिळते. बघा 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू झाले. संघनायक योगेश बहुरेला पहिलं यश इथे प्राप्त होत आहे. परत एकदा मोठा फटका जरूर ट्राय केला, मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथून मिळणार आहे. अमोल गावडे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 41 धावा 41 लॉस ऑफ 3. सिंहगड कॅपिटल्स शिरूर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा
या गावातील खेळाडू अमोल गावडे यास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. हलकासा चेंडू हवेमध्ये जरूर होता, मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरून धावत येतोय. 2 धावा प्राप्त होणार आहे गौरव सोनवणेसाठी. अमोल गावडे गौरव सोनवणे ही जोडी नवीन आहे, ही क्रेज आहे. 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकामध्ये. हो क्लीन बोल्ड. योगेश पौरेला दुसरं यश. गौरव सोनवणेला माघारी जावं लागेल. फलंदाज क्रमांक 4. 43 वरती चौथा धक्का सिंहगड कॅपिटलला. योगेश बहुरे संघनायकाचं काय कमबॅक आहे. त्याने जागा बनवली होती अगोदरच आणि लेंथ बॉल थेट यष्टांवरती आदळतोय. अतिशय सुंदर चेंडू. पहिल्यांदाच तो पुढे आला होता. स्क्वेअरला खेळणार हे निश्चित होतं, मात्र लेंथ बॉल एकदम स्टंपच्या खाली बुंध्यात मारलेला चेंडू योगेश बहुरेचा. आणि यश योगेश बहुरेला यश मिळेल इथे देवगिरी. देवगिरी ब्लास्टर्स विकेट मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये जी झेप घेतली होती, उंच फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खाली चेंडूच्या आणि अप्रतिम कॅच तिथे. अजून एक फलंदाज. 3 फलंदाज योगेश बहुरेने बाद केले त्या षटकात. 5 गडी बाद 43. चेंडू किती उंचावर मारलेला आहे बघितलं जाणार आहे. फलंदाज कुठे आहे, तो किती वाकलेला आहे, चेंडूची हाईट किती होती, तो फलंदाजापर्यंत पोहोचेपर्यंत अजून किती खाली येऊ शकतो, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात पंचांकडून आणि मग त्याच्यानंतर ते ठरवतील. तर फेअर डिलिव्हरी फलंदाजाला परतावंच लागेल. आणि 5वा धक्का. 3 विकेट या षटकामधून आणतोय आपण. परत एकदा बघू शकतो, उंच चेंडू होता, तिथून उंच आकाशामध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम कॅच पकडताना आपण बघतोय. योगेश बहुरेला यश इथे प्राप्त होणार आहे. 3 फलंदाज एकाच षटकामध्ये योगेश बहुरेने टिपलेले आहेत. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं योगेश बहुरेचं, मात्र कमबॅक पुनरागमन काय असतं हे दाखवून दिलेलं आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी खरं तर चिकाटी असते, त्यांच्याकडे प्रचंड मोठी जिद्द असते या या विद्यार्थ्यांकडे. कारण आम्ही अनेक काही खेळाडूंच्या काही विद्यार्थ्यांच्या अशा स्टोरीज ऐकलेल्या आहेत की ज्यांनी पोस्ट काढलेल्या आहेत, पण किती फाईट नंतर त्यांनी पोस्ट काढलेल्या आहेत. 8-8, 10-10 वेळा फाईट काही लोकांनी केलेली आहे. यस 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 असं अपील जोरदार आहे, मात्र पंचांवरती बिलकुलही परिणाम नाही आहे. इथे बघायचंय चेंडू मात्र निर्धाव येतो. षटक संपणार आहे आणि याबरोबर 4 षटकांचा खेळ संपला. 43 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला जाईल. फ्रंट लाईनचा नो बॉल आहे का किंवा पॉपिंग क्रीजमध्ये काही घडलेलं आहे का हे बघायचंय. रिटर्न क्रीजमध्ये काही घडलेलं आहे का बघायचंय, परंतु चेंडू योग्य आहे. तर इथे अजून एक चेंडू टाकायला लागू शकतो. अजून एक चेंडू योगेश बहुरेला हे षटक संपणार नाहीये. नो बॉलची घोषणा आहे. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. तुम्ही रिटर्न क्रीजला टच करू शकत नाही. आकाशामध्ये चेंडू आणि या चेंडूवरती मोठा फटका येईल. धावा मिळतील 4. शेवटचा चेंडू टाकायचा होता. या अगोदरचा नो बॉल. पुन्हा 4. 5 धावा अतिरिक्त खर्च करावे लागतील योगेश बहुरेला.
आणि 4 षटकांची सांगता आता होणार आहे. विकेट जरूर मिळाल्या, मात्र धावा रोखण्यामध्ये योगेश बहुरे सुद्धा अपयशी ठरलेला आहे. धावा धावफलकावरती सातत्याने आलेले आहेत. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. शेवटची 4 मिनिटं राहिलेली आहेत, अन्यथा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. 4 मिनिटामध्ये किती बॉल टाकून घेतायत तो फायदा निश्चित उठवू शकतो. इथे फायदा घेऊ शकतो देवगिरी ब्लास्टर्स. सिंहगड कॅपिटल्स विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स अशी लढत मैदानामध्ये आपण बघत आहोत. या अगोदरचा चेंडू आपण स्क्रीनवरती बघतोय, जो सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार होता. नो बॉलवर निश्चित प्रकारे फ्री हिटवरती मारलेला हा चौकार होता. आणि 6 चेंडू अजून शिल्लक आहे या डावातले. दोन्ही तगडे फलंदाज मैदानामध्ये. सिंहगड कॅपिटल्स कडून बाहेरची कड आहे, क्षेत्ररक्षक तिथे आणि कॅच होईल. फलंदाज बाद. 48 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये सिंहगड कॅपिटल्स. देवगिरीमध्ये कोण सरगर आहे? खोकर, गौरवसिंग, सोनन्या, मडवी, पुजारी युवराज सरगर. युवराज सरगरनं टिपला झेल यशांच्या मागे. आता फाईन लेगला वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव तिथे मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फुलेनगरचा युवराज सरगर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करताना आपण बघतो, ज्याने कॅच पकडला होता. प्रफुल्ल बाविस्कर गोलंदाजी मार्कवरती आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचा हा खेळाडू आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचा विद्यार्थी. फेकी गोलंदाजीसाठी रेफरल मागितलेला आहे पंचांनी. चेंडू व्यवस्थित टाकला आहे का हे बघितलं जाईल आणि मला वाटतंय खूप लवकरच आता घोषणा होईल फील्ड रिस्ट्रिक्शनची. 4 मिनिटं राहिले होते आणि त्यामुळं आता अजून लवकर घोषणा होऊ शकते. अजित जगताप, उमेश चव्हाण ही जोडी मैदानामध्ये आहे, तर गोलंदाज प्रफुल्ल बाविस्करच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. 49 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात किती शानदार होती. आम्ही असा विचार करत होतो की आता अशी सुरुवात चालू राहिली तर 100च्या पुढे धावा जाऊ शकतात. पहिल्या षटकामध्ये 20 पेक्षाही जास्त धावा बनवल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या पुढच्या षटकांमध्ये निश्चित गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलं आणि खूप चांगली षटकं. दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं धावा आल्या होत्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये पूर्ण धावा थांबल्या होत्या. चौथ्या षटकामध्ये धावा आल्या, मात्र 3 विकेट गमावल्या. तर इथे बघायचं उजव्याच्या बाहेर चेंडू दिसतोय, मात्र गोलंदाजाने कसा टाकलाय हे बघायचंय. आणि नो बॉलची घोषणा पंचांकडून होते. गोलंदाजाला थांबावं लागेल. नवीन गोलंदाज हे षटक पुढे सुरू ठेवणार आहे. थ्रो बॉल, नो बॉल. 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त धाव फलकावरती येणारे. पुढचा चेंडू फ्री हिट पण मिळणार आहे. 50 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजित जगताप 0वरती, उमेश चव्हाण 4 धावसंख्येवरती नाबाद आहे. प्रफुल्ल बाविस्करला थांबावं लागतंय आणि ते षटक आता पुढे कोणता गोलंदाज कंप्लीट करतोय हे देखील बघूया. 5 चेंडू टाकावे लागेल त्या षटकात. नवीन गोलंदाजाला एक नो बॉल, एक वाईट बॉल प्रफुल्ल बाविस्कर कडून. 50 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. उजव्याच्या बाहेर उंच आकाशामध्ये चेंडू, मात्र हा फ्री हिट आहे, कारण मागच्या बॉल हा नो बॉल होता, थ्रो बॉल. त्यामुळे इथे बाद होण्याची शक्यता बिलकुल नाहीये. 2 धावा मात्र फलकावरती येणार आहे. 52 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. सिंहगड कॅपिटल्स
अजित जगताप खातं खोलतोय. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. काय टाका मला पटा कटरा आणला मला. चालेल नाही जीपे नंबर से पाठवतो तुम्हाला त्याच्यावर टाक. तरी तुम्हाला दोन अँकरचं काम एकटंच केलंय. त्याची पण कॉस्ट मी कमी लावली ना. 3,000 घेतलं तुमच्याकडे. कमीत कमी 4,000 दोघांनी घेतलं. ठीक आहे त्यांनी काम केलं. चांगलं काम केलं त्यांनी. चार धावा इथे प्राप्त होणार आहेत आणि फलकावरती 57 धावा नोंदवले जात आहेत 5व्या षटकामध्ये. हे लांबलेलं षटक होतं, खूपच लांबलेलं षटक आहे. डाव्या आखूड टप्प्याचा चेंडू फाईन लेगला जो गॅप मिळाला तिकडे भिरकावून दिला चेंडू. सचिन ढवळे पब्लिकेशन्सचा एक बॅनर आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी पुस्तकं सचिन ढवळे पब्लिकेशन्स कडून पब्लिश झालेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत. सचिन ढवळे सर, कोमल दरुरे सर यांनी उपयुक्त असे प्रश्न, प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरतील परीक्षकांसाठी. अशी सगळी पुस्तकं जरूर विद्यार्थी आणि खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते या पुस्तकांना. अनेक आवृत्त्या या पुस्तकांच्या दरवर्षी प्रकाशित होत असतात आणि त्यामुळंच सरांच्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. 10 संघ, काही निवडक खेळाडूंचे 10 संघ खेळाडूंचे तयार होत आहेत. या व्यतिरिक्तही खूप मोठी संख्या क्लासमध्ये आहे. त्यानंतर क्लासच्या बरोबरीनंच ऑनलाईन क्लासेसमध्ये देखील सरांना फॉलो करणारे भरपूर विद्यार्थी आहेत, सबस्क्राईब करणारे भरपूर विद्यार्थी आहेत आणि सगळ्याच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सरांचं नॉलेज हे अत्यंत उपयुक्त ठरलेलं आहे. चांगला फटका या अगोदरच्या षटकामध्ये 4 धावा षटक संपलेलं आहे. 5 षटकांचा खेळ याबरोबरच पूर्ण झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर सिंहगड कॅपिटल्स पोहोचलेले आहेत 65 वरती 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 धावांची सरासरी राखण्यात यश मिळालेलं आहे. तर आनंद पाटोळे गोलंदाजी मार्कवर. देवगिरी ब्लास्टर टाइम तर केव्हा संपलेला आहे, तुम्हाला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आणावाच लागणार आहे. घ्या ना प्लेअर आतमध्ये आता. अरे पण मला सांग, एक ओव्हर राहिले होते, 4 मिनिटात ओव्हर टाकली का? 4 मिनिटात ओव्हर टाकली का? वाह, सुंदर फटका. 6 धावा शेवटच्या षटकामध्ये ठोकलेला षटकार. सुरुवात चांगली होते शेवटच्या षटकाची. हाणामारीचं षटक, मारझोडीचं षटक, विकेट पडलेलं एका बाजूला परंतु धावा थांबलेल्या नाहीत. सिंहगड कॅपिटल सातत्यानं आणि सिंहगडाचा पराक्रम माहिती आहे. एक नेता पडला तरी सुद्धा लढण्याचा पराक्रम आहे सिंहगडाचा. उजव्या बाहेर. यस यस, दोन्ही हात फैलावतायत पंच. वाईड घोषित करतील. एक अतिरिक्त धाव फलकावर. 72 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आनंद पाटोळे गोलंदाज आपण बघतोय देवगिरी ब्लास्टर्स कडून. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील भोसे गावचा हा विद्यार्थी आहे आनंद पाटोळे.
72 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डिसिजन चॅलेंज केलेला आहे आणि आपल्या स्क्रीनवरती देखील तो बघायला उपलब्ध आहे. हा सूर्य हा जयेंद्र, जे काय आहे ते खेळाडूंच्या समोर, जे काय आहे ते प्रेक्षकांच्या समोर. ऑनलाईनच्या प्रेक्षकांना देखील चेंडू कुठे पडलेला आहे रिप्लायच्या माध्यमातून, स्लो मोशनच्या माध्यमातून ते बघायला मिळतं. रिप्ले दिले जातात त्यांच्यासाठी देखील आणि मैदानावरच्या पंचांसाठी देखील ते रिप्ले असतात. इथे देखील मोठी स्क्रीन आहे, LED स्क्रीनवरती आपल्याला ही सगळे दृश्य दिसतात. त्यामुळे खेळाडूंच्याही समोर त्या गोष्टी येतात, जे आहे एकदम क्लिअर आहे. तर बघायचंय एक चेंडू कुठे आहे, तर वाईटची घोषणा कायम असणार आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती येते. शेवटचं षटक सुरू असताना आनंद पाटोळे, यस, उंच फटका जरूर आहे, मात्र कोणी पोचू शकणार नाही चेंडूच्या खाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. टॉस मोठा आहे, फलंदाजांना भरपूर वेळ होता, त्याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 74 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वे षटक मैदानामध्ये सुरू. अजित जगताप 5 चेंडूमध्ये 11, 5 चेंडूमध्ये 16. उमेश चव्हाण 7व्या 8व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी सुद्धा इथे धावा क्लीन बोल्ड आणि 7वा धक्का बसेल. 74 वरती 7 सिंहगड कॅपिटल्स. दीड मिनिटात टाकतो, 1.5 मिनिटाच्या आत टाकतो. 83 सेकंदात त्याने गोल टाकले. फटका आहे उंच, मात्र मिड विकेटला खूप लांबून धावत यावं लागणार आहे. एकच धाव प्राप्त होणार आहे. फलकावरती 75. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 75. उमेश चव्हाण स्ट्राईक एंडवर. आनंद पाटोळे. एक अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये आनंदला टाकावा लागेल आणि सौरभ आणि उमेश चव्हाण ही जोडी मैदानामध्ये सिंहगड कॅपिटल्सची आपण बघतोय. स्ट्राईक एंडवरती आहे उमेश चव्हाण. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक लांब आहे आणि उमेशला 2 धावा मिळतील. अजून काही धावा घेत आहेत का बघूया. 77 धावा सिंहगड कॅपिटल्स. उमेश चव्हाण हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील बोरखेडी गावचा हा खेळाडू आहे. कुठून कुठून खेळाडू विद्यार्थी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. तर नो बॉल स्क्वेअर लेगला 3 क्षेत्ररक्षक आहे. सर्कलमध्ये सर्कलमध्ये 4 क्षेत्ररक्षक आहेत. इथे 5 पाहिजे होते आणि त्यामुळंच 1 धाव, नो बॉल आणि 2-3 धावा इथे मिळणार आहेत. पुन्हा एकदा हो चांगला फटका, फ्लिक केला चेंडूला, गॅप मोठा आहे आणि धावा मिळतील 4. सुपर 4. 78 वरून धावफलक आता 82 वरती झेप घेणार आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये. अजूनही धावा येत आहेत. षटकार 94, 176 चौकार 2 दिवसामध्ये. आणि विशेष म्हणजे 94 षटकारांसाठी 9,400 रुपये आणि 175 चौकारांसाठी जवळपास 9,000 रुपये. म्हणजे तिथेही 9,000. 18,000 रुपये आतापर्यंत या ठिकाणी चौकार आणि षटकारांचं बक्षीस पूर्ण झालेलं आहे. इथे चेंडूला पास केलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फुटबॉलमध्ये स्वयं गोल असतो, हॉकीमध्ये स्वयं गोल असतो
आणि आता क्रिकेटमध्ये हा स्वयं चौकार आहे. 4 धावांबरोबर 86 धावा फायनल स्कोअर, 87 धावांचं आव्हान. आपण बघूया हा स्वयं चौकार कसा आलेला आहे. यास वरची कड लागली होती, चेंडू उंच आकाशामध्ये देखील गेला आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावताना तर इथे त्याच्या पायाला स्पर्श झाला आणि मग चेंडूने इतका वेग घेतला की तो सीमारेषेच्या बाहेर जाऊन सुद्धा थांबला नाही, तो अजून चाललेलाच आहे. षटक 6 संपलेले आहेत आणि फलकावरती आपण या मॅक्झिमम बघतो एक मोठे फटके आलेले आहेत. सुरुवातीलाच योगेश बहुरे, त्याचबरोबर बघितलं होतं आपण फलंदाजांनी मोठमोठे फटके ठोकलेले आहेत आणि त्याच्यानंतर विकेट पडत गेल्या, परंतु धावा सातत्यानं बनत गेल्या. या बाउंड्रीज आहेत, चौकार आपल्याला बघायला मिळतील. अत्यंत कलाकुसर दाखवली फलंदाजांनी सगळ्या बाजूला जिथे गॅप आहे. विशेषतः फाईन लेगला खूप चांगले फटके खेळले गेले. पुन्हा एकदा हा चेंडू लॉंग लेगला खेळलेला होता. यास सुंदर लॉफ्टेड फ्लिक देखील बघायला मिळाला. एक वरची कड घेत थर्ड मॅनला सीमारेषेच्या बाहेर आणि त्यानंतर शेवटचा बॉल हा काय सुंदर फ्लिक केला होता. परत इथे पायाला लागून हा स्वयं चौकार आहे. असे भरपूर बाउंड्रीज बघायला मिळाल्या आणि त्या जोरावरच फलकावरती धावा आहेत. तब्बल 86 धावा. विकेट कशा पडलेल्या आहेत तर एक कॅच पकडला गेला होता. पुन्हा एकदा कव्हर्समध्ये एक सुंदर कॅच नोंदवला गेला होता. इथे लॉंगॉनला देखील एक चांगला कॅच पकडला गेला होता. विशेष म्हणजे हवेत उंच उडी मारून हा कॅच. क्लीन बोल्ड, जागा सोडून फलंदाज बराचसा पुढे होता. हा फुल टॉस होता आणि तो स्क्वेअर लेगला मात्र पकडला गेला. यस 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 इथे थर्ड फाईन लेगला कॅच. अशा भरपूर साऱ्या विकेट्स आपण पाहिला. एकूण 7 फलंदाज गमावलेले आहेत सिंहगड कॅपिटल्सनं आणि 7 फलंदाज गमावताना त्याने धावा बनवले. 86-87 धावांचं आव्हान देवगिरी ब्लास्टर्स. ईश्वर रायकरनं 11 चेंडूमध्ये 23, प्रकाश राठोड 2 PSI सुरुवातीला खेळायला आले. 5 चेंडूमध्ये 10 धावा. दोघांनी सुरुवात चांगली केली. विनोद लवकर गेला. गौरव सोनूने एक षटकार मारून परतला. अमोल गावडेनं एकच धाव काढली. सुशांत शिंदे तो देखील स्वस्तात परतला. योगेश बहुरेच्या 2 षटकांमध्ये 25 धावा. थोडासा मागडा होता, मात्र 3 विकेट आहे जे दुसऱ्या षटकामध्ये त्याने काढल्या. सचिन भोसले एका षटकामध्ये 12 धावा खर्च करताना 1 विकेट. राहुल कोकाटे 11 धावात 1 विकेट. प्रफुल्ल बाविस्कर 17 धावात 1 विकेट. आनंद पाटोळे 21 धावात 1 विकेट. कोणाची झोळी रिकामी राहिली नाही. प्रत्येकानं आपापली बकेट भरून घेतलेली आहे विकेटनं. पण एक्सपेन्सिव्ह आहे सगळेच. इकॉनॉमी बघितली आपण तर 12, 12, 11, 17, 21 ही मोठी इकॉनॉमी आहे प्रत्येक गोलंदाजाची. त्यामुळे कुठलाही गोलंदाज मी तर म्हणेल की प्रभाव सोडू शकलेला नाही. त्यामुळे 86 धावा. आता फलंदाजांना 87 धावा बनवायच्या आहेत. पुढच्या इनिंगमध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे जाणून घेऊ. घडणाऱ्या प्रत्येक खळबळीचं मागोवा घेण्यासाठी मी स्वागत करतो प्रवीण गायकवाड सरांचं. तर धन्यवाद आदरणीय नरेशजी ढोमे सर. धन्यवाद मनीषजी पाटील सर. देवगिरी ब्लास्टर्स आता फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. 36 चेंडू 87 धावांचं लक्ष आहे आणि या पहिलं षटक अमोल गावडे घेऊन येत असताना आपण पाहतो आहे. बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. अगदी आपण पाहतोय सिंगलला त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 5:25 इनिंगला अगदी आपण पाहतोय सुरुवात त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. टायमर सेट केला जातोय. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत. स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रहार प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय त्या ठिकाणी या चालू आहे. 2 धावा धाव फलकावरती ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी केल्या. अगदी आपण पाहतोय मिड ऑनला त्या ठिकाणी या चेंडू फीड केला जाईल. सिंगल कंप्लीट केली जाईल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र
3 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. योगेश एका बाजूला, राहुल कोकाटे अगदी आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला, आणि 33 चेंडू आणि 84 धावांचं लक्ष्य ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. दुसरा दिवस, शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी. अगदी आपण पाहतोय कोण ही मॅच आपल्या नावावरती करणार. येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. समोरच्या दिशेला, लॉंग ऑनच्या दिशेला फटका खेळलाय. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. गौरव त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचला आणि या नक्कीच ही बाउंड्रीज अडवली गेली आहे. चौकार रोखलाय. धावफलक जर पाहिलं तर 4 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 32 चेंडू 83 धावा या मॅचचं समीकरण षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना. खरं तर एक आदर्श स्पर्धा, सगळ्या क्रिकेट रसिकांच्या या स्पर्धेकडे लक्ष लागून आहे. स्टेप आउट केला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा त्या ठिकाणी या पूर्ण केल्या जातील. 87 धावांचा असणारं टार्गेट, 87 इज टार्गेट. करंट रन रेट 7.20 अगदी आपण पाहतोय. 15.68 रिक्वायर्ड रन रेट अगदी आपण पाहतोय. शेवटपर्यंत ठेवावा लागेल तेव्हा हा सामना जिंकता येईल. अगदी आपण पाहतोय विजय मिळवायचा आहे या उद्देशानं प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, परंतु मॅच किती रंगतदार झाल्यात. शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे सामने देखील काही आपण पाहिलेले आहेत. तर ही मॅच देखील रंगतदार होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनबाद 6 धावा धावफलकावरती. 30 चेंडू आणि 81 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आकर्षक पॅव्हिलियन बनवलेत. अगदी आपण पाहतो एक सुंदर क्रीडांगण, जणू काय आंतरराष्ट्रीय मैदानावरती या सामना चालू आहे अशी दृश्य नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट लाईव्ह प्रेक्षेपण अगदी आपण पाहतो एक अतिशय दर्जेदार त्या ठिकाणी मात्र जे केले जाते. अमित जगताप सर आणि त्यांची संपूर्ण टीम अप्रतिम कामकाज त्यांचं पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा 6. षटक क्रमांक 2 आता प्रगती पथावरती या जारी आहे. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 81 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज होईल. यावेळेला फ्रंट फुटवरती आले. ऑन साईडच्या दिशेला फटका खेळायचा होता. लेग स्टिकच्या बाहेर गेला चेंडू. व्हाईट बॉल. खराब स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय ईश्वर रायकर. हे महत्वाचं दुसरं षटक घेऊन येत असताना आपण पाहतोय. कमी गतीने चेंडू टाकला होता. शॉर्ट कव्हरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल. या चेंडूवरती देखील सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 8 वरती. योगेश आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 29 चेंडू आणि जिंकण्यासाठी 79 धावांचं लक्ष्य. लास्ट 29 बॉल 79 रिक्वायर. मजा येईल या मॅचमध्ये शेवटपर्यंत. देवगिरी ब्लास्टर्स चांगला खेळ राहिला या टीमचा देखील आतापर्यंत. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या बॅटच्या रीच पासून चेंडू थोडासा लांब ठेवला. ईश्वर रायकर हुशार आणि चाणाक्ष गोलंदाज अगदी आपण पाहतोय. एक डॉट चेंडू प्रस्तुत केला. निर्धाव चेंडू टाकला गेला. धावफलक 8 वरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी प्रगती पथावरती जारी आहे. ओ आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. यष्ट्यांचा वेध आणि या फलंदाज त्रिफळा बाद परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. योगेश महत्वाची पहिली विकेट येत असताना योगेश परततोय पॅव्हिलियन मध्ये. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता अक्रॉस द बॅट खेळायचा होता. यष्ट्यांचा वेध घेतला. ऑफ स्टिक उखडवली आणि त्यानंतर योगेश परतताना पाहायला मिळतात पॅव्हिलियन मध्ये. खरं तर क्रिकेट रसिक असतील किंवा खेळाडू असतील वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. वर्षात 2दा या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाला संधी देणारं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय सन्माननीय सचिन ढवळे सर ही संधी खरं तर उपलब्ध करून दिली. मग ती स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील, पुणे जिल्ह्यातील खेळाडू असतील आणि ऑल इंडिया ओपनचे खेळाडू असतील, प्रत्येकाला संधी सन्माननीय सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय जी दिली गेली आहे. प्रहार जे ही स्पर्धा जेव्हा चालू होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जो आनंद नक्कीच पाहायला मिळतोय. खरं तर हे विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षा देणारे आतुरतेने वाट पाहत असतात या स्पर्धेची.
आणि अनेक अधिकारी देखील ही स्पर्धा खेळताना आपण पाहिलेले आहेत. पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, कोणी शिक्षक आहेत, अगदी आपण पाहतोय इंजिनियर आहेत. आणि सातत्यानं ही स्पर्धा खेळताना हे सगळे आपण पाहतोय. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 2चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. कमी गतीने चेंडू टाकला होता, ओव्हर द कव्हर हेड, चेंडूला खेळून काढलं, जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकारासाठी 4 रन. खरं तर हे फटके खेळले तर सामना कठीण नाहीये, अवघड नाहीये. पहा कमी गतीने टाकला होता, बॅकफुटला गेले आणि या त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला दिशा दिली आणि हा खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 12 वरती. देवगिरी ब्लास्टर्स फलंदाजी करत असताना 25 चेंडू 75 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पुन्हा एकदा मिडॉपला झेल झालाय आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. सेलिब्रेशन स्क्रीनवरती आपण पाहतो आहे. खूप महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 2 लागताना पाहायला मिळतोय 12 धावसंख्येवरती. सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन, टीम हडल, टीम मीटिंग अगदी आपण पाहतोय. खरं तर जिंकायचे आणि जिंकण्यासाठीच प्रत्येक जण या ठिकाणी आलाय. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णताचा वसा, यश म्हणजे उंपलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. यश मिळवायचंय त्यासाठी अगदी आपण पाहतोय प्रत्येक जण हे पाऊल या क्रीडांगणावरती टाकलेल्या. देवगिरी ब्लास्टर्स 24 चेंडू 75 धावांची गरज. राहुल कोकाटे आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. मनीष पाटील सर अगदी आपण पाहतोय, व्हॉइस ऑफ मीरा फाईंदर, चांगलं कामकाज. दुसऱ्या बाजूला आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेश ढोमे सर. आणि 2 दिवस मजा आली खरं तर यांच्यामध्ये काम करण्याला. अगदी आपण पाहतोय 24 चेंडू 75 या सामन्याचं समीकरण. राहुल कोकाटे 2 बॉल 2 वरती खेळतोय. क्षमता आहे राहुल कोकाटेमध्ये आक्रमक स्फोटक फटके खेळण्याची. देवगिरी ब्लास्टर्स शेवटपर्यंत कोण या सामन्यावरती बाजी मारेल तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. प्रहार प्रीमियर लीग प्रत्येक जण तोंड भरून कौतुक करतो या क्रिकेटच्या स्पर्धेच्या आयोजनाचं. आणि आमच्या कोर कमिटीने देखील सातत्यानं मात्र घेतलेली कष्ट मेहनत आपण पाहतोय. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत. फुलर लाईन चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेला उडवला, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार षटकार. षटकार येताना जो पाहायला मिळतोय. बॅटची काढा घेतली, अगदी आपण पाहतोय फ्लाय स्लिपला त्या ठिकाणी या चेंडूचं कलेक्शन केलं जात आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल प्राप्त केली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल सिंगलच्या सहाय्यानं. खरं तर दिवस क्रमांक 2 संपन्न होत असताना अनेक रोमहर्षक मॅचेस आपण पाहिल्या. उद्या देखील सकाळच्या सत्रात हे सामने नक्कीच चालू होतील. मजा येईल या मॅच मध्ये. चांगला संघर्ष खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत पाहायला मिळेल. 19 रन 19 धावांवरती धावफलक आपण पाहतोय. अक्षय आणि दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थक. रिक्वायर रन रेट आता वाढले 19.44 जवळजवळ नक्कीच 19.14 होताना जे पाहायला मिळते. यावेळेला अगदी आपण पाहतोय जोरदार अपील यष्टांच्या पाठीमागून केली. एक पंचांकडे दाद मागितली जाते. फलंदाज सुरक्षित असेल.
21 चेंडू 67 धावांचं लक्ष्य. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. आणि क्षमता आहे देवगिरी ब्लास्टर्स मध्ये शेवटपर्यंत लढण्याची. 20 वरती 2 गडी बाद. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. हाफ ट्रॅकर होता, पाठवून दिला लॉंग लेगच्या दिशेला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा हा नियम आहे. आणि आक्रमण केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. डीप फाईन लेग आणि या लॉंग लेगच्या दिशेला खेळलेला हा एक अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. झुंजार लढवय्या आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज. एक चांगला चेंडू प्रस्तुत केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता 18 चेंडू 63. 18 चेंडू मध्ये 24 आल्यात. 18 चेंडू मध्ये अजून 63 बनवायचे आहेत. टार्गेट आहे 87चं. आणि 12 मिनिटांचा कालावधी बाकी आहे, त्यामुळं स्पीडअप करायचे विनंती आहे. झटपट खेळा. अक्षय सोनूने 7 चेंडू 15 वरती. प्रफुल्ल 1 बॉल 1 वरती. आस्किंग रन रेट आता जवळजवळ 21चं झालंय. 18 चेंडू 63 धावांची गरज. 24 वरती 2 गडी बाद. ओव्हर क्रमांक 3 संपली गेली एक. आणि आता षटक क्रमांक टाकले जाईल ते 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. अजित जगताप हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. संघर्ष जारी. पाहायचे कोण कुणावरती पडणार आहे भारी. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय फटका खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. कव्हरच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. खणखणीत चौकारासाठी 4 रन. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला दिलेली दिशा. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पुन्हा पुन्हा पाहू शकता. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलं. सीधा चेंडू सीमारेषा गाठताना पाहायला मिळाला. हे फटके खेळल्यानंतर विजय कठीण नाहीये. यावेळेला अगदी आपण पाहतोय धाव घेण्यासाठी नकार दिला गेला. डॉट बॉल येईल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू 59 धावांची गरज. प्रहार प्रीमियर लीग हे नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये गजबजताना पाहायला मिळतंय. खरं तर अप्रतिम आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय थोडासा मिस टाइम पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येतोय दुसऱ्या धावेसाठी. मला येणारी 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना जे पाहायला मिळतात. स्वतः आदरणीय सचिन ढवळे सर चांगलं क्रिकेट खेळतात आणि जो खेळणार आहे त्याला आयोजन कसं करावं हे चांगलंच माहीत असतं. 13वं पर्व मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि येणाऱ्या काळात दिवस रात्र देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला आकाशाचे वेध चेंडूने घेतलेत. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे परंतु चेंडू पर्यंत पोहोचलाय. त्या ठिकाणी फेकी केली जाते यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन मात्र पोहोचताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू 55 धावांची गरज. खरं तर आक्रमणाची आता फार मोठी गरज आहे. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती. एक मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी आहे. देवगिरी ब्लास्टरचा विजयाकडे संघाला घेऊन जाणार का प्रफुल्ल आणि अक्षय हे मात्र आपण पाहूया. स्टेप आउट केलाय पुन्हा एकदा. अगदी आपण पाहतोय चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू अगदी आपण पाहतोय वेगवान फटका होता परंतु तेवढंच अप्रतिम शतरक्षण मात्र जे केलं गेले. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी खेळत आहेत. प्रत्येक संघाला गड किल्ल्यांची खऱ्या अर्थानं नावं दिलेली आहेत. काल पहिलाच दिवस आपण पाहिला अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीनं दिवसाची मात्र सुरुवात केली गेली. कितीतरी या क्रिकेटच्या स्पर्धेची वैशिष्ट्य नक्की सांगता येतील. समोर जी पॅव्हिलियन आहेत खास या खेळाडूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी
पॅव्हिलियन मात्र उभं केलेली आहेत. त्यांच्या आठवणींना खऱ्या अर्थानं उजाळा देण्यासाठी पॅव्हिलियन उभी केलेली आहेत. स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय जयेश घरत, स्वर्गीय विशालदादा कांबळे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. जेवढे काही षटकार येणार आहेत, चौकार येणार आहेत, त्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100, प्रत्येक चौकारासाठी 50 असा निधी जो असणार आहे तो कर्तव्य निधी शेखर शेळके, स्वर्गीय जयेश घरत आणि स्वर्गीय विशालदादा कांबळे यांच्या कुटुंबियांना नक्कीच दिला जाणार आहे. हा एक आदर्श उपक्रम अगदी आपण पाहतोय. सन्माननीय सचिन ढवळे सर आणि त्यांच्या टीमचा अगदी आपण पाहतोय. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारं व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय. अनेक अधिकारी सचिन सरांनी मात्र जे घडवलेले आहेत, परंतु क्रिकेटवरती तेवढंच प्रेम अगदी आपण पाहतोय. वर्षभरात 2दा या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन अतिशय प्रभावी होत असतं. 4 ओव्हरचा खेळ संपला, 5वं षटक या ठिकाणी चालू होत असताना ऑन साईडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सुशांत शिंदे हे महत्त्वाचं षटक क्रमांक 5 घेऊन येत असताना 6 ओव्हरची मॅच आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आता जवळजवळ 28.91 या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. ओ यावेळेला फ्रंट फुटवरती आले, ऑन साईडच्या दिशेला दिशा द्यायची होती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट चेंडू पेश केला. 34 वरती 2 गडी बाद. ओव्हर क्रमांक 5चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. यावेळेला ऑन साईडच्या दिशेला फटका पुन्हा एकदा खेळला. शतरक्षक चेंडूवरती सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता, एका बाजूला नकार दिला गेला. सामना थोडासा एका बाजूला कठीण होतोय, कारण की 9 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. परंतु एक सुंदर वाक्य है, जब भी कठिनाई आती है तो कठिनाइयों को बताओ कि तुम कठिनाइयों से कितने कठिन हो. क्षमता आहे अक्षय सोनुळे मध्ये, क्षमता आहे प्रफुल्ल मध्ये. 9 चेंडू 52. आक्रमकतेची फार मोठी गरज मैदानाच्या आतमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी. प्रफुल्ल स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेला आक्रमण केलंय. सुरेख क्षेत्ररक्षण एजे द्वारा अगदी आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 11 एजे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सुरेख कलेक्शन केलं. षटकार त्या ठिकाणी वाचवला. अजित त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कार्यरत होते. पहा किती मोठी झेप घेतली त्या ठिकाणी. कदाचित चेंडू निसटला असता तर सीधा षटकारासाठी पाहायला मिळाला असता. आणि म्हणूनच उंच क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत तैनात केले जातात. अगदी आपण पाहतोय चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेला पुल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे आणि त्यानंतरचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. 12 चेंडू 17 धावांची खेळी केली आणि झेल टिपला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. उमेश सोनवणे त्या ठिकाणी मात्र झेल टिपताना पाहायला मिळाले. अक्षय सोनवणे यांचा झेल त्या ठिकाणी टिपला आणि पहा गौरव त्यानंतर फार मोठा जल्लोष करत असताना स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. फटका चांगला होता, परंतु तेवढाच अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि त्यानंतर मात्र आनंद व्यक्त करताना गौरव. न्यू बॅटर योगेश गायधने मैदानाच्या आत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. देवगिरी ब्लास्टर्स फलंदाजी करत असताना ओ चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. लेंथ बॉल होता अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या स्थिर. आता 7 चेंडू 51, मला 6 चेंडू आता शिल्लक असतील आणि 51 धावांची गरज. शेवटचे 4 मिनिट आता बाकी असतील आणि शेवटचं षटक टाकलं जाईल. सायंकाळचं सत्र अगदी आपण पाहतोय या ठिकाणी चालू आहे. शेवटची मॅच, शेवटचे 6 चेंडू बाकी, 51 धावांची गरज. सिंहगड कॅपिटल्स एका बाजूला मजबूत पकड या सामन्यावरती धारण करत असताना पुन्हा एकदा पुलचा फटका खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी.
हे फटके फार अगोदरपासून आवश्यक होते. खरं तर पहिल्या षटकापासून हे फटके खूप गरजेचे होते. आता 5 बॉल 47 असं मॅचचं समीकरण तयार झाले. परंतु क्रिकेट खेळ असा आहे, शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण असतं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळाला. 5 चेंडू 47 मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपण पाहतोय यावेळेला स्लॉग हिट केलाय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकारासाठी. 4 रन. थँक्यू. शेवटचं षटक आणि खऱ्या अर्थानं या षटकात आक्रमण केले जात आहे. स्फोटक फटके खेळले जात आहेत. यावेळेला ऑन साईडच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेळला. शतरक्षक डीप मधून चेंडूवरती येईल. सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. 87 धावांचं टार्गेट. 45 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळत आहेत. आणि आता 3 चेंडू 42. जवळजवळ सामना एकतर्फी झोकलाय. सिंहगड कॅपिटल्स संघानं मजबूत पकड या सामन्यावरती तयार केली. योगेश आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला भिरकावून दिला. सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक खणखणीत चौकार. 4 रन. बॅटिंग टीम रिव्ह्यू अगदी आपण पाहतोय. बिमर त्या ठिकाणी चेक करतील तिसरे पंच. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना आपण पाहतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सांगू इच्छितो उद्या सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा मॅचेसला सुरुवात होणार आहे. सगळ्यांचं सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं हार्दिक स्वागत. उद्या देखील बहुसंख्येनं प्रेक्षकांनी या ठिकाणी उपस्थित राहा. शानदार खेळ तुम्हाला खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रापासून उद्या देखील पाहायला मिळणार आहे. डिसिजन इज पेंडिंग अगदी आपण पाहतोय. काय वेळात निर्णय येईल आपल्यापर्यंत. आणि फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार अपील आणि फलंदाज परतताना पाहायला मिळेल. पॅव्हिलियन मध्ये आणखीन एक महत्वपूर्ण विकेट येत असताना कॉट बिहाइंडचे शिकार. फलंदाज बाद. पहा ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील आपण पाहू शकता. बॅटची कडा घेतली. त्यानंतर जोरदार अपील यष्टीरक्षकानं केली. पंचांनी बाद ठरवलं. त्या ठिकाणी फलंदाज परतताना पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू 38 धावांची गरज. सिंहगड कॅपिटल्स मजबूत पकड या सामन्यावरती तयार करत असताना देवगिरी ब्लास्टर्स फलंदाजी करत असताना अगदी आपण पाहिलं 4 विकेट गमावल्या आणि थोडासा संत आणि शांत खेळ पाहायला मिळाला. लॉंग ऑफला अजित चेंडूवरती पोहोचेल. सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. मॅच देखील संपताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंहगड कॅपिटल्स संघानं मारली बाजी. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. 36 धावांनी हा सामना जिंकला. आणि मी पुन्हा एकदा सन्माननीय सचिन ढवळे सर आणि संपूर्ण कोर कमिटी यांना धन्यवाद देईल. कारण की पहिले 2 दिवस माझ्याकडे होते. सालाबाप्रमाणे याही वर्षी खऱ्या अर्थानं जी संधी दिली या समालोचनासाठी
आमचे मार्गदर्शक आहेत आदरणीय सचिन ढवळे सर यांना धन्यवाद देईल. आणि या यस यस अक्षय सर आता का तर मॅच समरी आपण पाहू शकता. सिंहगड कॅपिटल्स उमेश चव्हाण 8 चेंडू 26 बनवल्या. ईश्वर रायकर 11 चेंडू 23 बनवल्या. अजित जगताप 6 चेंडू 11. प्रकाश राठोड 5 चेंडू 10. तर देवगिरी ब्लास्टर प्रत्युत्तरा दाखल अगदी आपण पाहतोय थोडीशी पडझड होताना पाहायला मिळाली. 4 विकेट गमावल्या. प्रफुल्ल 10 बॉल 20. अक्षय सोनूने 12 चेंडू 17. योगेश 7 चेंडू 5. तर दुसरे योगेश अगदी आपण पाहतोय योगेश गायधने 3 चेंडू 4. आणि सिंहगड कॅपिटल्सनी 36 धावांनी हा सामना जिंकला. जबरदस्त खेळ नक्कीच पाहायला मिळाला. सिंहगड कॅपिटल्सनी मारली या शेवटच्या लढतीमध्ये बाजी.